चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतून बंडखोरी करणाऱ्या नाना काटे यांची अजित पवार यांनी मनधरणी केली। काटेंच्या बंगल्यावर जात अजित पवार यांनी त्यांच्याशी बातचीत केली। हिंगोली विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या 3 जणांनी बंडखोरी केली आहे। त्याचबरोबर वसमत विधानसभेत काँग्रेसच्या दोघांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यामुळे आता बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। काही झालं तरी निवडणूक लढवणारच असा इशारा विधानसभा मतदारसंघातील शरद पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांनी दिलाय। मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया दुर्राणी यांनी दिली आहे। काटोल विधानसभा मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या अनिल शंकरराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। याच मतदारसंघातून महायुतीकडून चरणसिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सांगली आणि तासगाव कवठे महांकाळमध्ये एकापेक्षा जास्त सारख्या नावाचे अनेक उमेदवार असल्याने गोंधळ निर्माण झाला। रोहित पाटील या नावाचे आणखी 3 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पक्षात बंडखोरी झाल्याची दिसून येते। महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारे काँग्रेस आणि माकप आमने-सामने आलेत। माकपकडून माजी आमदार नरसय्या आडम यांनी बंडखोरी करत सोलापूर शहर मध्यमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। हिंगोलीच्या वसमत विधानसभेत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत नवघरे यांना उमेदवारी मिळाली आहे, पण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद यंबल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीत बंडखोरी केली आहे। श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते यांच्याऐवजी विक्रम पाचपुते यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। भाजपच्या एबी फॉर्ममध्ये प्रतिभा आणि विक्रम पाचपुते या दोघांचीही नावं असल्याचं समोर आलं आहे। पाचोरा भडगाव मतदारसंघात उमेदवारांच्या मध्ये वाद पेटलाय। महायुतीचे उमेदवार किशोर पाटील आणि भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे उबाठा गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी परस्परांवर आरोप केले आहेत। किशोर पाटील यांनीच सारख्या नावाचे आणखी उमेदवार उभे केल्याचा आरोप करण्यात येतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून सदा सरवणकर यांच्या पाठीशी उभं राहत त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला। यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत अटळ आहे। ऐन दिवाळीच्या वातावरणात कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणा यांच्या विरोधात भाजपच्या तुषार भारती यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। वरिष्ठ नेतृत्वाने सांगितलं तरी माघार घेणार नाही असा इशारा तुषार भारतीय यांनी दिला आहे। चार दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे पालघर विधानसभेचे मावळते आमदार श्रीनिवास वनगा अखेर घरी परतलेत। उमेदवारी न मिळाल्यानं वनगा अद्यापही नाराज आहेत। बंडातील 40 पैकी 39 जणांना तिकीट दिलं, त्यामुळे मलाही उमेदवारी मिळेल असा विश्वास होता, पण जिल्ह्यातल्या गटबाजीमुळे माझं तिकीट कापलं गेलं असा आरोप पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी केला आहे। राष्ट्रवादीचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन पुमकर यांनी 15 नगरसेवकांसह शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे। त्यामुळे सोलापूरमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का मानला जातो। हिंगोलीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। कार्यकर्त्यांना शब्द दिलाय, आता काहीही झालं तरी अर्ज मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी घेतली आहे। जालन्यातील घनसांगवीची जागा शिवसेनेला सुटल्यानं भाजपचे नेते सतीश घाडगे यांनी बंडखोरी केली आहे। दरम्यान भाजपनं मनधरणी केली तरी आता माघार नाही असा इशारा घाडगे यांनी दिलाय। अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे। बाहेरचा उमेदवार दिल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत। मात्र कार्यकर्त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली गेल्यानं बंड करून तटस्थ राहण्याची भूमिका अभय लांजेवार यांनी घेतली आहे।
बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी झाली आहे। ठाकरे गटाकडून सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी दिल्यानं स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत। खरात यांना उमेदवारी दिल्यानं ठाकरे गटाचे नेते संतोष तायडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे। महाविकास आघाडीत काही प्रमाणात बंड झाले आहे, त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न करून त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ, मात्र महायुतीत प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी महायुतीवर हल्ला केला। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये काँग्रेसनं जयंत पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या मालकी हक्कावरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। दिवाळीमध्ये मातोश्रीवर माँसाहेबांच्या हातचा फराळ खाण्याचं भाग्य मला मिळालं तर पवार साहेबांच्याही घरी मला दिवाळी साजरी करता आली, अशी जुनी आठवण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितली आहे। जळगाव जामोदमध्ये काँग्रेसकडून डॉक्टर स्वाती वाकेकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर वाकेकर यांचे पती संदीप वाकेकर यांनी सुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे जळगाव जामोदमध्ये पती विरुद्ध पत्नी अशी लढाई होणार आहे। अजित पवार यांनी पुरंदर हवेलीतून तिकीट दिलेल्या संभाजी झेंडे यांनी सुनेत्रा पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनाच उमेदवारी देणं ही वैचारिक दिवाळखोरी असल्याचं मत विजय शिवतारे यांनी व्यक्त केलं आहे। आर आबांसारखा प्रामाणिक स्वच्छ व्यक्ती याच्यावर बोलून पवार यांनी स्वतःच मोठं पाप केलं, या पापाचं फळ त्यांना भोगावं लागेल अशी टीका बुलढाण्यातील तत्कालीन अभियंता विजय पांढरे यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या प्रचार सभेचं आयोजन धुळ्यामध्ये करण्यात आलं आहे। 8 नोव्हेंबरला ही जाहीर सभा होणार आहे। राहुल गांधी हे नागपुरातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत। 6 नोव्हेंबरला नागपूरला आयोजित संविधान सन्मान संमेलनाला ते हजेरी लावतील। बीडच्या धारूरमध्ये अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांना प्रचार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। प्रचारापासून रोखणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेलापूरमध्ये सारख्याच नावाचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजपच्या उमेदवार मंदा विजय म्हात्रे यांच्या विरोधात मंदा संजय म्हात्रे नावाच्या महिलेनं अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सावंतवाडीमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यावर अज्ञात इसमाकडून हल्ला करण्यात आला। चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। चिखली विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। राहुल बोंद्रे यांच्या विरोधात राहुल बोंद्रे मैदानात उतरल्यानं मतदारांचा गोंधळ उडणार आहे। पुण्यात पर्वती विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे 3 उमेदवार मैदानात आहेत, त्यामुळे मतदारांचा निश्चित मोठा गोंधळ उडेल। अश्विनी कदम नाव असलेल्या 3 जणींनी अर्ज दाखल केल्यानं गोंधळ अधिक होण्याची शक्यता आहे। चंद्रपूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्नेहल रामटेके यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे। अर्ज रद्द होताच स्नेहल रामटेके यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं। जळगावात अर्जाच्या छाननीत 37 उमेदवार निवडणूक लढण्यासाठी पात्र ठरले। एकही उमेदवारी अर्ज अवैध ठरलेला नाही। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघात मनसेला मोठा धक्का बसला आहे। शहादा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार आत्माराम प्रधान यांचा अर्ज बाद ठरलाय। उपविभागीय पोलीस पदाचा राजीनामा मंजूर न झाल्यानं हा अर्ज बाद ठरला आहे। मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या रवी राजा यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पदाचा राजीनामा पाठवून दिला। काँग्रेसचे मुंबईतले ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे। रवी राजा यांना मुंबई भाजपचं उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे। भाजपात प्रवेश होताच रवी राजा यांची मुंबई भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। कोल्हापुरात काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। कोल्हापूर उत्तरच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे।
राज ठाकरे यांचे आभार, पण भाजपाचा मुख्यमंत्री होणार, पण सरकार महायुतीचं येणार. भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही तर महायुतीचा मुख्यमंत्री होईल. सरकार महायुतीचं येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री भाजपचाच वक्तव्य कुठल्या दबावात केलं? भाजपला राज्यात 50 जागाही मिळणार नाहीत. पुढच्या दिवाळीत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. महायुतीतील बंडखोरी थांबली आहे. 2 दिवसात प्रत्यक्ष त्याचा प्रत्यय येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आगामी काळात भाजपात अनेक पक्षप्रवेश होतील, असंही त्यांनी नमूद केलं. मलिक यांच्यासोबत शेलार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही मलिक यांचा प्रचार करणार नाही, असं स्पष्टपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. आमदार निवडून येण्यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीसांची हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्राचे शत्रू आता तारणहार वाटू लागलेत, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. अन्यायातून, दादागिरीतून मला मराठा समाजाला मोकळं करायचं आहे. मी लढणार, माघार घेणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सावंतवाडीतील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात पहाटेच्या सुमारास दीपक केसरकर हे नतमस्तक झाले. यावेळी काकड आरतीच्या वेळेला राजन तेली आणि दीपक केसरकर गाभाऱ्यात एकत्र उभं राहून आरतीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बोलून दाखवले. फडणवीस यांना आम्ही पाठिंबा देणार, असंही त्यांनी म्हटलंय. नवी मुंबईत शिवसैनिकांनी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केलं. विजय चौगुले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. आनंद दिघे यांच्याबद्दल गणेश नाईक यांनी चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे.